नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा क्रीडा यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे महाराष्ट्राचा भूगोल। विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये आपला पहिलंच लेक्चर असणार आहे आणि पहिला चॅप्टर बघणार आहे आपण मूलभूत माहिती, स्थान विस्तार आकार तसेच राजकीय भूगोल। विद्यार्थी मित्रांनो, हा चॅप्टर आपण अशा प्रकारे कव्हर केला आहे की विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत आलेले पोलीस भरतीचे असेल किंवा सरळ सेवा कोणतीही भरती असेल तर महाराष्ट्राच्या भूगोलावर या चॅप्टरचे क्वेश्चन या बाहेर जाणार नाही। विद्यार्थी मित्रांनो, 100% शाश्वती आहे। तुम्ही फक्त हा लेक्चर शेवटपर्यंत बघा। तुम्ही आतापर्यंत आलेले कोणतेही प्रश्न बघा किंवा इथून पुढे येणारे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो याच्या बाहेर जाणार नाहीत। तुम्ही फक्त लेक्चर शेवटपर्यंत बघायचे, 100% शाश्वती आहे विद्यार्थी मित्रांनो। तर चला, वेळ न घालवता आपण आपल्या लेक्चर सुरू करूया। विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात आपण आधी मूलभूत माहिती बघून घेऊया महाराष्ट्राची। विद्यार्थी मित्रांनो, बघा आता महाराष्ट्राची स्थापना कधी झालेली आहे तर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची स्थापना झालेली आणि 1 मे हा काय तर महाराष्ट्र दिन म्हणून देखील साजरा केला जातो। विद्यार्थी मित्रांनो, आपण थोडक्यात तुलनात्मक माहिती बघून घेऊ। 1 मे 1960 आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आहे, तेव्हा आपल्या आणि आतापर्यंत आता काय बदल आहे ते बघू आपण। बघा, 1960ला किती महसूल विभाग होते तर विद्यार्थी मित्रांनो 4 होते आणि आता किती महसूल विभाग आहेत टोटल महाराष्ट्रामध्ये आपल्या 6 आहेत विद्यार्थी मित्रांनो। ते आपण समोर बघणारच आहे। जिल्हे किती होते तर 26 होते। कोणते होते ते आपण समोर बघणार आहे। बघा, आता किती जिल्हे आहेत तर 36 जिल्हे। तेव्हा तालुके किती होते तर 229 तालुके होते। बघा, आता किती येतात तर 355 + 3। विद्यार्थी मित्रांनो, हे 3 जे आहेत हे मुंबई उपनगरमधले अंधेरी, बोरिवली आणि कुर्ला हे फक्त विद्यार्थी मित्रांनो ऑफिशियल तालुके आहेत। तसे आपल्या महाराष्ट्रामध्ये तालुके किती आहेत 355, पण हे सुद्धा 3 ऑफिशियल बनवलेले आहेत। तर बघा, शहरे किती होते 1960ला तर 226 शहरे होती आणि आता किती टोटल तर 534 शहरे आहेत। जिल्हा परिषद किती होते तेव्हा तर 25 होत्या, आता 34 आहेत। पंचायत समिती केव्हा किती होते तेव्हा तर 295 होता, आता टोटल 351 पंचायत समिती आहेत आपल्या। हे आकडे 2022-23च्या अर्थ पाहणीनुसार आहे। बघा, आर्थिक पाहणीनुसार नगर परिषद किती होते तेव्हा तर 219 होत्या आणि आता किती येतं टोटल 285 आहे। आणि महानगरपालिका बघा, तेव्हा किती होत्या तर 3 होत्या, आता किती आहे तर 29 आहे। 29वी महानगरपालिका कोणती आहे विद्यार्थी मित्रांनो आपली तर आपली 29वी महानगरपालिका आहे जालना। विद्यार्थी मित्रांनो, चला समोरची माहिती। विद्यार्थी मित्रांनो, चला या पॉईंटमध्ये आपण काय बघणार आहे तर महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी तसेच उत्तर दक्षिण लांबी किती आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, बघा महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती आहे तर महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी आहे बघा टोटल 800 किमी। ही बघा, ही टोटल महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी आहे, ही किती आहे तर 800 किमी। तशी उत्तर दक्षिण लांबी किती आहे तर उत्तर दक्षिण लांबी आहे 700 किमी। विद्यार्थी मित्रांनो, काही पुस्तकामध्ये 720 सुद्धा दिलेले आहे, पण हे ऑफिशियल लक्षात ठेवा। हे आपल्या आर्थिक पाहणीमधून घेतलेलं आहे आपण। टोटल लांबी किती उत्तर दक्षिण तर 720 आणि समुद्र किनारा किती लागला विद्यार्थी मित्रांनो तर 720 किलोमीटर। आता म्हणसाल तुम्ही हे इकडे बघा, ही उत्तर दक्षिण लांबी ही एवढी आणि समुद्र किनारा एवढा। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला समुद्र किनारा हा कसा रिया प्रकारचा आहे, म्हणजे कसा वक्राकार म्हणतात आपल्याला। हे बघा, असा आत घुसलेला, काही ठिकाणी आत वगैरे घुसलेला आहे, असा मुंबई उपनगर इथे। तर विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे समुद्र किनारा आपल्याला किती टोटल 720 किलोमीटर लांबीचा लाभलेला आहे। आणि ते आपण कोणत्या जिल्ह्यांना किती लागले, आपल्या कोकणातल्या किती जवळपास 7 जिल्ह्यांना समुद्रकिनारा लागला आहे। ते कोणत्या आणि किती कसं आपण समोर बघणारच आहे। हे इथं फक्त लक्षात ठेवा। आपल्या महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती आहे तर 800 किमी आहे आणि उत्तर दक्षिण लांबी किती आहे तर 700 किमी आहे। बघा, हे आता पॉईंट लक्षात ठेवा। आणि महाराष्ट्राला समुद्रकिनारा किती लागलेला आहे तर 720 किलोमीटर लांबीचा लागला आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा टोटल महाराष्ट्र क्षेत्रफळ किती आहे आपल्या तर 3,07,713 चौरस किलोमीटर मग आपल्या महाराष्ट्रात टोटल क्षेत्रफळ आहे बघा। आणि हे ते तर आपल्या भारताच्या 9.36% क्षेत्रफळ महाराष्ट्राने व्यापलेलं आहे। क्षेत्रफळात 1 नंबर म्हणतात, 1 नंबर राजस्थान येते, 2 नंबरला आपला मध्य प्रदेश येते आणि 3 नंबर आपलं महाराष्ट्र येते। तर महाराष्ट्र क्षेत्रफळ किती आहे 3,07,713 आणि भारताच्या किती तर 9.36%। विद्यार्थी मित्रांनो, क्षेत्रफळात जरी आपला महाराष्ट्र तिसरा असला तर हे बघा समोर लोकसंख्येच्या बाबतीत आपल्या महाराष्ट्रात कितवा क्रमांक लागतो तर आपल्या लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्रात दुसरा क्रमांक लागतो। 1 नंबर आहे UP आणि 2 नंबर आहे महाराष्ट्र। तर क्षेत्रफळात किती क्षेत्रफळात तिसरा आपण बघितला। 1 नंबर कोण आहे तर हे बघा, बघून घ्या इकडे। 1 नंबर आहे आपला राजस्थान, 2 नंबर मध्य प्रदेश आणि 3 नंबर महाराष्ट्र। हे असे पॉईंट लक्षात ठेवा। विद्यार्थी मित्रांनो, हे पाठच असलं पाहिजे आपल्या, म्हणजे आपल्याला परीक्षेत विचारलं की आलंच पाहिजे। विद्यार्थी मित्रांनो, हे बघा, मी जो महाराष्ट्राचा भूगोल घेतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही शेवटपर्यंत बघा। या बाहेर तुमचा सरळ सेवाचा पोलीस भरती असो की वनरक्षक भरती असो, तलाठी भरती असो, या बाहेर एकही प्रश्न जाणार। विद्यार्थी मित्रांना सवय लागली की समोर शिक्षक शिकवतोय ते लेक्चर त्यांना बघा वाटतंय। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही फक्त लेक्चर शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। तुम्हाला जर यातून समजलं नाही तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि जर समजलं तरी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। तर चला समोरचे पॉईंट बघू आपण आता। बघा, 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग होते विद्यार्थी मित्रांनो तर 4 होते। बघा, ते कोणते आपण बघू आणि त्यात किती जिल्हे होते बघा। आता
1960ला महाराष्ट्रात 4 प्रशासकीय विभाग निर्माण झाले. ते बघा, कोकण प्रशासकीय विभागात 4 जिल्हे होते. कोकण हा एक, पुणे 2, त्यात 9 जिल्हे होते. औरंगाबाद एक, आपलं आता सध्या छत्रपती संभाजीनगर, त्यात किती तर 5 जिल्हे होते. आणि नागपूरमध्ये 8 जिल्हे होते. विद्यार्थी मित्रांनो बघा, 1980-81ला नंतर हे 2 प्रशासकीय विभाग निर्माण झालेत आपले. कोणता? नाशिक आणि अमरावती. 1960ला किती होता? तर 1960ला 4च होते. त्याच्यानंतर आपले 2 निर्माण झालेत. हे लक्षातच ठेवा. कोणते? तर नाशिक आणि अमरावती हे 2 निर्माण झालेले आहेत. बघा, चला समोरचे पाहूया. नाशिक कुठं, अमरावती कुठून झालं विद्यार्थी मित्रांनो? तर नागपूरमधून. आणि नाशिक कुठे झाला आहे? तर पुणे विभागातून वेगळा झालेला आहे. हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवा. चला आता समोरचं पाहूया. हे बघा, आपले आताची सध्याची आता हे किती तर हे आपले 6 प्रशासकीय विभाग आहेत. हा आहे नागपूर, हा अमरावती, आपला छत्रपती संभाजीनगर, हा नाशिक, हा पुणे आणि हा कोकण. हे बघा, हे महत्त्वाचे प्रशासकीय विभाग लक्षातच ठेवा. बघा आता हेचा नकाशा वगैरे थोडा लक्षात ठेवून घ्या. आपण समोर बघणार आहे. हे बघा, हा नागपूर प्रशासकीय विभाग आहे आपला. कोणता? नागपूर. विद्यार्थी मित्रांनो, नागपूरमध्ये किती जिल्हे येतं? तर बघा, नागपूरमध्ये 5 जिल्हे येतात. नागपूर या प्रशासकीय विभागात किती? एक मिनटं. नागपूर प्रशासकीय विभाग किती? 5 जिल्हे आहेत. तसेच अमरावतीमध्ये सुद्धा 5 आणि आपला हा आहे छत्रपती संभाजीनगर. बघा, छत्रपती संभाजीनगरमध्ये किती आहे? तर टोटल 8 जिल्हे. हे बघा, पुणेमध्ये सुद्धा किती? 5. हे बघा, लक्षातच ठेवा. आणि आपला हे समोरचा वरचा नाशिक प्रशासकीय विभाग, यासुद्धा 5 आहेत. बघा, लक्षात ठेवा. आणि इकडं आपला कोकण प्रशासकीय विभाग, यात किती विद्यार्थी मित्रांनो? तर 7 जिल्हे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, समोर आपण याची पॉईंट डिटेल बघणार आहे. बघा, आणि आपले एक मिनटं, हे आपले टोटल किती? तर हे बघा, हे आपले टोटल 6 प्रशासकीय विभाग विद्यार्थी मित्रांनो. जर कोकण प्रशासकीय विभागात म्हणलं तर इकडं किती आहेत विद्यार्थी मित्रांनो? तर इथं आहेत टोटल 7 जिल्हे. किती आहेत टोटल? तर 7 जिल्हे. विद्यार्थी मित्रांनो, तर कोणते आहेत ते आपल्याला माहिती आहे. आपल्याला माहिती आहे पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. विद्यार्थी मित्रांनो, हे जिल्हे आपण समोर बघूनच घेऊ एकदा. आता हे आपले प्रादेशिक विभाग आहे. प्रादेशिक विभागसुद्धा किती आपल्या महाराष्ट्रात? आपले 5 आहेत. बघा, हे पश्चिम महाराष्ट्र पहिला प्रादेशिक विभाग. आपले पुणे विभागातील जवळपास किती? तर पुणे विभागातले 5 आणि नाशिक विभागातले 2 असे मिळून हा पश्चिम महाराष्ट्र प्रादेशिक विभाग बनलेला आहे. प्रादेशिक विभाग किती टोटल विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये? तर 5. त्यातला पहिला पश्चिम महाराष्ट्र. आणि पुणे विभागातील कोणते? तर बघा, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर असे किती? 5 जिल्हे आहेत बघा. आणि नाशिक विभागातील किती? तर 2 जिल्हे. आणि नाशिक विभागातील इतर जे 3 जिल्हे आहेत तर ते स्पेशल आपला खानदेश म्हणून ओळखला जातो विद्यार्थी मित्रांनो. खानदेश, इकडे नंदुरबार, धुळे, जळगाव जे आहेत ते आपल्या खानदेशामध्ये इथं ॲड होतात. बघा, जे 3 आहेत ते खानदेशामध्ये, त्या खानदेश हा वेगळा प्रादेशिक विभाग ओळखला जातो. आता मराठवाडा बघा, मराठवाड्यामध्ये आपल्या छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागातले टोटल 8 जिल्हे. कोणते? तर टोटल 8 जे जिल्हे आहेत जे आपले छत्रपती संभाजीनगर झालं, जालना झालं, बीड झालं, उस्मानाबाद झालं, परभणी झालं, हिंगोली झालं, असे टोटल 8 जिल्हे हे मराठवाडा प्रदेशिक विभागात येतात. आणि विदर्भामध्ये बघा, अमरावतीमधले 5 आणि नागपूरमधले 6 असे टोटल किती? तर बघा, असे 11 विदर्भामध्ये येतात. त्याला की आपण वराड म्हणतो. तर किती प्रादेशिक विभागामध्ये? टोटल 11 जिल्हे येतात. अमरावतीतले 5 आणि नागपूरमधले आपले 6 असे टोटल इकडे येतात बघा. आणि राहिला कोकण प्रशासकीय विभाग बघा, हे 7 येतात. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे आहेत आपले प्रादेशिक विभाग. विद्यार्थी मित्रांनो, हे IMP आहे. हे लक्षातच ठेवावं लागतं आपल्याला. कोणत्या प्रादेशिक विभाग, कोणते किती जिल्हे. आणि विद्यार्थी मित्रांनो, याचा प्रादेशिक विभागाचा उत्तर दक्षिण क्रम देखील विचारला जातो, जे आपण समोर बघणारच आहे. बघा, आता हे शेजारील राज्य कोणते बघा. आता उत्तरेस जे आहे आपलं, उत्तरेस बघा, आता मध्य प्रदेश हे राज्य आहे आपलं. उत्तरेस कोणतं आहे? तर मध्य प्रदेश राज्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, टोटल जर बघितलं आपण मध्य प्रदेशला किती? तर आपल्या मध्य प्रदेशला जवळपास आपल्या 8 जिल्ह्याची सीमा लागलेली. कोणता? हे बघा, आता इकडे हा आहे नंदुरबार, हा इकडा आपला धुळे, नंदुरबार, धुळे. हे जे आहे जळगाव. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, पाठच ठेवावं लागतं. मध्य प्रदेशला किती? तर आपल्या 8 जिल्ह्याची सीमा लागलेली. हे बघा, आता पहिला नंदुरबार, धुळे, जळगाव आणि हा आहे आपला बुलढाणा, तसेच इथले अमरावती, तसेच आपल्या नागपूरची इकडे भंडारा आणि हा गोंदिया. विद्यार्थी मित्रांनो, टोटल अशा 8 जिल्ह्याची सीमा लागलेली बघा. नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, हे भंडारा आणि गोंदिया. तर किती? मध्य प्रदेशला टोटल किती? 8 जिल्ह्याची सीमा लागलेली आपल्या. आणि छत्तीसगड म्हणसाल विद्यार्थी मित्रांनो, छत्तीसगडला किती? तर फक्त 2 जिल्ह्याची सीमा लागली. वरचा गोंदिया आपला आणि खालचा
गडचिरोली. तसेच इकडं कोणतं आहे तेलंगणा. तेलंगणामध्ये बघा गडचिरोली हे आपला चंद्रपूर, एक मिनटं, हा गडचिरोली हा आपला चंद्रपूर. तसेच हा जर आपला आहे यवतमाळ, बघा हा आहे आपला यवतमाळ आणि हा आहे आपला नांदेड. विद्यार्थी मित्रांनो इकडे तेलंगणाला किती, तर तेलंगणाला चार जिल्ह्याची सीमा लागलेली आपल्या. महत्त्वाचं पॉईंट आहे, लक्षात ठेवा. तेलंगणाला किती, तर आपल्या 4 जिल्ह्याची सीमा लागलेली. कोणती, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेड. विद्यार्थी मित्रांनो हे महत्त्वाचे पॉईंट आहे, लक्षातच ठेवा बघा. आणि आपल्या इकडे कर्नाटक राज्य येते. कर्नाटकला नांदेडची सुद्धा सीमा लागलेली आहे. नांदेडच्या खाली आपला हा बघा लातूर. लातूरच्या नंतर बघा हा आहे आपला धाराशिव आता सध्याचा, ज्याला आपण उस्मानाबाद देखील म्हणतो. आणि त्याच्यानंतर आहे आपला सोलापूर, सोलापूर जिल्ह्याची. तसेच सांगली जिल्ह्याची, हा आपला आहे कोल्हापूर. आणि इथे खाली येते विद्यार्थी मित्रांनो सिंधुदुर्ग. विद्यार्थी मित्रांनो कर्नाटकला टोटल जवळपास 7 जिल्ह्याची. विद्यार्थी मित्रांनो कंबाईनला फक्त प्रश्न विचारला होता असा की कर्नाटकला किती जिल्ह्या सीमा लागली, तर किती, टोटल 7 जिल्ह्या सीमा लागलेली. बघा विद्यार्थी मित्रांनो हा पॉईंट लक्षात ठेवा, कर्नाटकला किती 7. आणि इकडे बघा विद्यार्थी मित्रांनो इकडे गुजरात आहे. गुजरातला किती, तर 4 जिल्ह्या सीमा लागली. हे बघा इकडे नंदुरबार, धुळे, जळगाव आणि आपला इथे हा नाशिक तसेच आपला पालघर. आणि विद्यार्थी मित्रांनो इथं आहे आपला दादरा नगर हवेली. दादरा नगर हवेली. विद्यार्थी मित्रांनो हे दादरा नगर हवेलीसुद्धा लक्षात ठेवा. याला किती, तर पालघरची सीमा लागलेली आहे दादरा नगर हवेली. विद्यार्थी मित्रांनो आपल्या जर टोटल जिल्ह्याची सीमा म्हणलं, हे बघा आपण मध्य प्रदेशचे बघितलं उत्तरेला आहे, छत्तीसगड पूर्वेला आहे, तेलंगणा इकडे आग्नेयेकडे आहे, वायव्येकडे इकडे गुजरात आहे, दक्षिणेकडे इकडे कर्नाटक आहे. आणि कर्नाटकला बघितलं आपण किती 7 जिल्ह्याची सीमा लागली. विद्यार्थी मित्रांनो हे पॉईंट बघत चला. आणि विद्यार्थी मित्रांनो जर पहिल्याच्या समजलं नाही तर लेक्चर रिपीट बघत चला आणि हे पॉईंट लक्षात ठेवत चला. चला आपण समोरच्या पॉईंटकडे जाऊ. विद्यार्थी मित्रांनो बघा आता महाराष्ट्रातील जिल्हा निर्मिती बघणार आपण. बघा आपण बघितलं जातं किती 1960ला महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे होते, तर 26 जिल्हे होते. विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर बघा 1981 नंतर महाराष्ट्रामध्ये जिल्हा निर्मिती झालेली. तर 1981ला बघा 1981ला कोणते जिल्हा निर्माण झाले, तर 1 मे 1981ला बघा रत्नागिरीमधून आपला सिंधुदुर्ग जिल्हा निर्माण झाला होता. आणि जेव्हा आपला छत्रपती संभाजीनगर तेव्हा औरंगाबादमधून कोणता, तर जालना. कधी 1 मे 1981, डेट महत्त्वाची आहे लक्षातच ठेवा. आणि तेव्हा मुख्यमंत्री कोण होते, तर मुख्यमंत्री होते AR अंतुले. किती, तर 1 मे 1981 रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग आणि औरंगाबादमधून किंवा छत्रपती संभाजीनगरमधून आपला जालना. बघा 16 ऑगस्ट 1982 मध्ये धाराशिवमधून लातूर, म्हणजे आपलं तेव्हाचं उस्मानाबादमधून लातूर. आणि 26 ऑगस्ट 1982 चंद्रपूरमधून गडचिरोली. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा बघा 1982ला धाराशिवमधून लातूर आणि फक्त डेटचं फरक आहे. इथं कधी काय ठिकाणी लेक्चर इथं याच्यात 15 दिलेली पुस्तकामध्ये, पण 16 लक्षात ठेवा. 1982ला किती, तर 2 लातूरमधून आपल्या धाराशिवमधून लातूर आणि चंद्रपूरमधून गडचिरोली. तेव्हाचे मुख्यमंत्री जर विचारले तर बाळासाहेब भोसले हे होते, बाबासाहेब भोसले किंवा बाळासाहेब भोसले म्हणले जाते. 4 ऑगस्ट 1990मध्ये पहा मुंबईमधून मुंबई उपनगर हा जिल्हा, आणि तेव्हा मुख्यमंत्री कोण होते, तर शरद पवार होते. आणि 1 जुलै 1988मध्ये बघा अकोल्यामधून वाशिम आणि धुळेमधून नंदुरबार हे 2 जिल्हे निर्माण झाले आणि मनोहर जोशी तेव्हाचे मुख्यमंत्री होते. विद्यार्थी मित्रांनो बघा 81मध्ये, 82मध्ये, 90मध्ये आणि 98मध्ये क्रम लक्षात ठेवा. आता समोरचं बघा 1 मे 1999मध्ये परभणीमधून हिंगोली आणि भंडारामधून गोंदिया हे 2 जिल्हे निर्माण झाले 1999ला. आणि नारायण राणे तेव्हा मुख्यमंत्री होते. आता बघा शेवटचं बघा 1 ऑगस्ट 2014 रोजी ठाणेमधून पालघर झाला होता आणि तेव्हाचे मुख्यमंत्री होते पृथ्वीराज चव्हाण. हा कधी निर्माण झाला होता, तर 2014ला निर्माण झाला होता. आता बघा समोरचे पॉईंट बघा विद्यार्थी मित्रांनो. हे बघा आता सगळ्यात उत्तरेकडील जर जिल्हा विचारला आपल्याला तर विचारू शकतात सगळ्यात उत्तरेकडील महाराष्ट्राचा जिल्हा कोणता आहे, तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात उत्तरेकडील महाराष्ट्राचा जिल्हा आहे तो आपला नंदुरबार. आणि हा 100% आदिवासी लोकसंख्या असणारा जिल्हा आहे विद्यार्थी मित्रांनो. तर कोणता, आपला नंदुरबार. हा काय, तर 100% आदिवासी लोकसंख्या असणारा जिल्हा आहे. आणि सर्वात पूर्वेकडील जर विचारला महाराष्ट्रात सर्वात पूर्वेकडील जिल्हा कोणता, तर जो आहे आपला गडचिरोली. हा अतिपूर्वेकडील जिल्हा आहे. आणि दक्षिणेकडील जर विचारला तर सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राच्या अति दक्षिणेकडे किंवा सर्वात दक्षिणेकडे जिल्हा आहे. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. आणि इकडे बघा आपल्या महाराष्ट्राला टोटल किती 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लागला आहे आणि तो किती कोकणातील आपल्या जवळपास 7 जिल्हे लागले आहे. तर बघू आपण कोणत्या. बघा रत्नागिरीला सगळ्यात जास्त म्हणजे किती 237 किमी लागलेला आहे. दिसत नसेल विद्यार्थी मित्रांनो थोडं क्वालिटी लेक्चर हाय करून घ्यायचं जेणेकरून तुम्हाला एकदम क्लिअर दिसेल. बघा रत्नागिरीला किती 237 किमी समुद्रकिनारा लागलेला आहे. तसेच रायगडला किती,
तर 122 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लागलेला आहे. आणि सिंधुदुर्गला किती, तर 120 किमीचा समुद्रकिनारा लागला आहे. आणि बृहन्मुंबई 114. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये आपलं मुंबई शहरसुद्धा येते आणि आपलं मुंबई उपनगरसुद्धा येते. बघा आता इथं शेवटचा जिल्हा आहे ठाणे. तर आपण किती बघितलं, 7 जिल्ह्याला. तर हे जे आहे बृहन्मुंबई, हे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर दोन्ही मिळून दिलेलं आहे. तसेच पालघरला 102 किलोमीटर लांबी समुद्रकिनारा लागला आहे. आणि तसेच ठाणेला किती, तर 25 किलोमीटर लांबीचा समुद्र. सर्वाधिक कोणाला लागलेला विद्यार्थी मित्रांनो, तर रत्नागिरी लागलेला आहे सगळ्यात जास्त, किती, 237 किलोमीटर. आणि सगळ्यात कमी कोणाला, तर ठाणेला लागलेला, किती, तर 25 किलोमीटर लांबीचा सगळ्यात कमी ठाणेला लागलेला आहे. बघा महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवा. आता समोर बघा, महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्रफळाचे जिल्हे बघा कोणते. विद्यार्थी मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला एक ट्रिक सांगतो, जी की मे बी तुम्हाला माहीत असू शकते. तर विद्यार्थी मित्रांनो, ट्रिक आहे ती अहमद, पूर्ण, नारळ, सोल, गाढवा. नारळ, सोल, काय, तर गाढवा. हे ट्रिक असे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. काय, तर अहमद, पूर्ण, नारळ, सोल, गाढवा. म्हणजे अहमदचं काय ते अहमदनगर, पूर्णचं पुणे, नारळचं नाशिक, सोलचं सोलापूर आणि गाढवाचं गडचिरोली. तर काय, अहमदनगर. बघा अहमदनगरचं लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. बाकी लक्षात ठेवले नाही तरी तुम्ही नथिंग प्रॉब्लेम, पण अहमदनगरचं लक्षात ठेवा. टोटल किती आहे, 17,840 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे तर अहमदनगरचं. आणि पुणे बघा, त्याच्यानंतर नाशिक, सोलापूर आणि गडचिरोली. विद्यार्थी मित्रांनो, ही ट्रिक लक्षात ठेवा. मे बी तुमच्याकडे ही ट्रिक याच्या व्यतिरिक्त असू शकते, त्यानुसार लक्षात ठेवा. पण काय, अहमदनगर, पुणे, नाशिक, सोलापूर आणि गडचिरोली हे महाराष्ट्रातील पहिले 5 जिल्हे बघा क्षेत्रफळानुसार. पहिले 5 जरी सफिशियंट असले आपल्याला पाठ, तरी आपल्याला ते येऊन जाते. आणि आपण ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलेला असतो विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे पोलीस भरती असेल, तर त्या जिल्ह्याचा 100% पाठच ठेवायला पाहिजे. आणि सर्वात कमी क्षेत्रफळाचे बघा, आता मुंबई शहर किती, 157 चौरस किलोमीटर. मुंबई उपनगर 446 चौरस किलोमीटर. तसेच भंडारा जर बघसाल तर 3,896 चौरस किलोमीटर. आणि ठाणे बघा 4,214. आणि हिंगोली. फक्त ही ट्रिक म्हणजे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात कमी क्षेत्रफळ जिल्हे शक्यतो मुंबई शहर आणि मुंबई उपनगर लक्षात ठेवा. त्यानंतर भंडारा, ठाणे आणि हिंगोली. बघा हे लक्षात ठेवून घ्या. चला जाऊया आपण समोरच्या पॉईंटकडे. आता प्रशासकीय विभागात क्षेत्रफळानुसार कारण बघा, हा पाठ करून ठेवा आणि हा लक्षात ठेवा. हे 2 लक्षातच ठेवा. बाकी तुम्ही हे समजा नाही वाचलं तरी चालतंय. बघा सगळ्यात प्रशासकीय विभाग पण लक्षात ठेवा. सगळ्यात मोठा प्रशासकीय विभाग कोणता आहे, आपला छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग. आणि याच्यामध्ये जिल्हे किती, 23 सुद्धा लक्षात ठेवा. चला 8 जिल्हे तर किती आहे ते क्षेत्रफळ, 64,813 चौरस किलोमीटर आहे. बाकी नाही ठेवलं चालतंय, पण सगळ्यात जास्त सगळ्यात कमी लक्षातच ठेवा. बघा छत्रपती संभाजीनगरचं प्रशासकीय विभागाचं क्षेत्रफळ किती आहे, तर 64,813 चौरस किलोमीटर. त्याच्यानंतर मोठा आहे नाशिक, त्याच्यानंतर पुणे, त्याच्यानंतर आहे नागपूर, त्याच्यानंतर अमरावती आणि त्याच्यानंतर आहे कोकण. सगळ्यात लहान प्रशासकीय विभाग त्याचं आहे 30,728 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ. हा तुम्ही पॉईंट लक्षात ठेवायचा. आता विद्यार्थी मित्रांनो, आता बघा प्रादेशिक विभाग. विद्यार्थी मित्रांनो, प्रादेशिक विभागानुसार क्षेत्रफळ बघा कोणता आहे, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि खानदेश. विद्यार्थी मित्रांनो, प्रादेशिक विभागात विदर्भात बघितलं आपण टोटल किती, 11 जिल्हे. पश्चिम महाराष्ट्रात बघितलं आपण कुठं, नाशिक विभागातले आणि पुणे विभागातले 2, नाशिक विभागातले 5, पुणे विभागातले आणि नाशिक विभागातले 2च. आणि ते जे आपले नाशिक विभागातले आहेत याच्यात हे इकडे जातात 3 नाशिक विभागातले कोणते, तर आपलं नंदुरबार, धुळे, जळगाव. आणि इथं टोटल किती हे बघा, हे पुणे विभागातले. आणि हे लक्षात ठेवा. मराठवाड्यातले आपण बघेल छत्रपती संभाजीनगर विभागातले किती, तर 8. आणि कोकणात किती आहे, तर कोकणातील टोटल 7. त्याच्यानुसार लक्षात ठेवा. विदर्भ सगळ्यात मोठा आहे, त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र, त्याच्यानंतर मराठवाडा, त्याच्यानंतर कोकण आणि नंतर खानदेश. हे लक्षात ठेवा. सगळ्यात लहान प्रादेशिक विभाग कोणता आहे, तर खानदेश आहे आपला. विद्यार्थी मित्रांनो, काही महाराष्ट्रातले पॉईंट बघून घेऊ आपण एकदा, जे तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट ठरू शकतात. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण आहेत, तर यशवंतराव चव्हाण आहे. पहिले उपमुख्यमंत्री कोण आहेत, तर नाशिकराव त्रिपुडे आहेत. तर पहिले राज्यपाल कोण आहेत, तर श्री प्रकाश आहेत बघा आपण. आणि साक्षर जिल्हा कोणता आहे महाराष्ट्रातला पहिला, तर सिंधुदुर्ग जिल्हा आहे. महाराष्ट्रातला पहिला साक्षर जिल्हा कोणता, आणि तसेच महाराष्ट्रातला पहिला हागणदारी मुक्त जिल्हा कोणता आहे, तर सातारा. विद्यार्थी मित्रांनो, आणि पहिले डिजिटल जिल्हा कोणता आहे, तर नागपूर आहे आपला. विद्यार्थी मित्रांनो, याच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला जवळपास राजकीय वगैरे, प्रशासकीय वगैरे महत्त्वाचे पॉईंट घेऊन टाकले. विद्यार्थी मित्रांनो, ही जर पीडीएफ तुम्हाला रिव्हिजनसाठी पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक देऊन टाकतो तुम्हाला. तिथून तुम्ही 100% ती डाउनलोड करायची असेल रिव्हिजनसाठी उपयोगाने. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे आपलं पहिलं लेक्चर होतं महाराष्ट्राच्या भूगोलाचं. विद्यार्थी मित्रांनो, याच्यानंतर तुम्हाला एक लेक्चर, एक कमेंट सांगायचं आहे.
कमेंट बॉक्समध्ये 100% सांगायचं तुम्हाला लेक्चर कसं वाटलं, कारण की ही लेक्चर सिरीज तुम्हाला समोर चालू ठेवायची की नाही ठेवायची हे तुमच्यावर डिपेंड असणार आहे. जर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगितलं मला की लेक्चर चालू ठेवायचे तरच मी चालू ठेवणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही लाईकसुद्धा भरपूर केले, आपल्या लेक्चरला व्ह्यू वगैरे किती त्याच्यावर आपण डिपेंड करणार आहे. तुम्ही जर कमेंट बॉक्समध्ये सांगितलं की लेक्चरचा फायदा होऊ शकतो या किंवा होतोय तुम्हाला, तर तुम्ही मला सांगायचं आहे. मी लेक्चर सिरीज कंटिन्यू चालू ठेवेल. आणि जर नसेल फायदा होत, तुम्ही नाही सांगितलं, तर आपण लेक्चर सिरीज बंद करून टाकू. आपल्या विद्यार्थी मित्रांनो, आपले करंटचे लेक्चर चालू असतात, तुम्हाला माहिती आहे. करंटचे वीकली करंट घेतो आपण याच्यावर. आणि विद्यार्थी मित्रांनो, त्याला भरपूर प्रतिसाद भेटते. जवळपास आपले 5 ते 7 हजार मुलं प्रत्येक लेक्चर बघतात. 5 ते 7 हजार मुलं ते लेक्चर कंटिन्यू बघतात. त्याच्यामुळे ते करंटचे लेक्चर आपण कंटिन्यू चालू ठेवले आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे सुद्धा भूगोल तुम्हाला कसं वाटलं, माझं शिकवलेलं तुम्हाला समजते की नाही समजते ते सुद्धा तुम्ही सांगायचं आहे, मग जेणेकरून आपले लेक्चर चालू ठेवायला सोपं जातं आहे. तर चला भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आवडत असेल नक्कीच लाईक करायला विसरू नका. आणि विद्यार्थी मित्रापर्यंत सुद्धा आपल्या शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. चला भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये नेक्स्ट टॉपिकसोबत. थँक्यू.